केळी बागायतदारांनो, तर या ठिकाणी आपण या 2 महिन्याच्या केळी बागेमध्ये पोंगा भरणी एक 8 दिवसापूर्वी केली होती. तर त्यानंतरनं मिळालेला रिझल्ट आहे. असा पोंगा सुट्टा होतो आहे. बारीक मोठी झाडं आहेत साधारणपणे आणि ह्यामध्ये आपण काम करताना फक्त एक 10 दिवस झालेले आहेत. तर त्यामधले 8 दिवसापूर्वी पोंगा भरणी केली होती. त्यानंतर मिळालेले हे रिझल्ट आहेत. साधारणपणे अशा पद्धतीचा या ठिकाणची झालेली वाढ आणि हे पोंगा भरणी केल्यानंतरचे आलेले रिझल्ट किंवा मिळालेले रिझल्ट यामध्ये असं विशेष काय असं टेक्निकली जे काही प्रॉडक्ट वापरले जातात आत्ता पोंगा भरणीसाठी वगैरे, तर ते काही या ठिकाणी वापरलेले नाहीत. आपण रेग्युलर प्रॅक्टिस आहे, रेग्युलर लागणारे कंटेन आपण या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतंही या ठिकाणी विशेष असं पोंगा भरणीसाठी औषध वापरलेलं नव्हतं, तरीसुद्धा एवढे चांगले सुंदर रिझल्ट आलेले आहेत. हेच ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि हे पहा, हे जे दिसतं आहे हे सुद्धा असं लूज झालेलं आहे. पण असं लूज होतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, पोंगा सुटणं ही केळी बागायतदारांमध्ये केळी पिकासाठी आणि केळी बागायतदारांच्या पीक उत्पादनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची समस्या किंवा सगळ्यात महत्त्वाचं हा उद्देश या ठिकाणचा आहे. आणि हे दाखवतो आहे अशा पद्धतीनं वाढ, हे पोंगा सुटणं हे असं आहे. आणि 2 महिन्याचा प्लॉट आहे. यामध्ये आधी कोणतीही पोंगा भरणी केली नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हे आलेलं रिझल्ट आणि यानंतर येणारे रिझल्ट हे सुद्धा तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न राहीलच. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.